नमस्कार. मी दत्ता गंगाडे. खास करून सिवूड सेक्टर 46, 48 आणि 48A मधील नागरिकांशी या व्हिडिओद्वारे संवाद साधू इच्छितो. कालच आपल्या सेक्टर 48 मधील ओम गणेश सोसायटी, जी बी टाईपची सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये पुनर्विकासाचा जो महत्त्वाचा 79A चा जो प्रस्ताव आहे तो पास झाला, मंजूर झाला. अशा प्रकारची माहिती मिळाली. सेक्टर 48 मधील ओम गणेश सोसायटीने सर्वप्रथम असा ठराव मंजूर केला आणि पुनर्विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकलं. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु त्यासोबत काही त्रुटी आहेत, त्या आपल्यासमोर वाटलं संवाद साधावा, कारण ह्या पुनर्विकासाच्या बाबतीत स्वयंपुनर्विकास म्हणून आपण जनजागृती केलेली आहे आणि एक जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपल्याशी संवाद साधणं मला उचित वाटतं. तर या ओम गणेश सोसायटीमध्ये त्यांनी ही 79A प्रक्रिया येईपर्यंत अनेक महत्त्वाच्या बाबी केल्या. त्यांना अनेक विकासक म्हणजे बिल्डर ॲप्रोच झाले टेंडरनुसार. 380 पासून तर 580 पर्यंत अशा अनेक वेगवेगळ्या बिल्डरकडून त्यांना ऑफर आल्या. परंतु त्यांनी 460 स्क्वेअर फूट इतकी त्यांना सदनिका देणारा त्यांनी बिल्डर निवडला. तो बिल्डर का निवडला हे त्यांना माहिती, परंतु बहुमताचा आदर आहे. बहुमताने त्यांनी ते केलं. परंतु आमची जी आकलन क्षमता आहे, आमची जी विचार करण्याची पद्धत आहे, आम्ही अभ्यास केलेला आहे, त्यानुसार किमान 550चा एरिया तेथील सभासदांना मिळू शकत होता. परंतु त्या हक्काच्या 100 स्क्वेअर फूटच्या त्या याच्यापासून ते का वंचित राहिले, हा संशोधनाचा भाग आहे. त्यांचं परत एकदा मी अभिनंदनच करेल त्यांना कुठेही, कारण त्यांच्याकडं कशा पद्धतीने ते काम झालं असेल माहीत नाही. परंतु हे मंजूर झाल्यानंतर त्यांनी काही लोकल राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. आज सोमवार निमित्त त्यांनी आज अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या राजकीय भेटीतून असा बिल्डर निवडण्यासाठीचं काही त्यांच्यावरती प्रेशर असेल नसेल, अनेक प्रेशर अनेक प्रकारचे असतात. ते फक्त राजकीय नसतं, आर्थिक प्रेशर असतं. अनेक प्रेशरचा दबाव असल्यावरती असे निर्णय होत आहेत का, हा एक प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रश्न आहे. कारण या शहरामध्ये गेल्या वेळची महानगरपालिकेतली महासभा वेगवेगळ्या कारणांनी गाजली आणि इथल्या आपण बघितलं असेल कथित जे शिल्पकार आहेत, त्या कथित शिल्पकारांनी कॉलनी भागात, आपण कॉलनी भागात राहतो आहे, मुद्दा म्हणून सांगतो मी तुम्हाला, कॉलनी भागात क्लस्टरला विरोध केलेला आहे. असो, स्वयं पुनर्विकासामध्ये याच्यापेक्षा जास्त घर मिळू शकतं. स्वयं पुनर्विकासासाठी महासभेमध्ये त्यांचे कोण सभागृह नेते असतील त्यांनी आग्रही भूमिका मांडली, परंतु स्वयं पुनर्विकासाच्या दृष्टीने कुठल्या प्रकारचं पाऊल टाकल्याने दिसत नाही. म्हणजे कथनी आणि करणी याच्यामध्ये, या दुर्दैवाने त्याच्यामध्ये फरक त्या ठिकाणी आढळतो. त्यामुळे मोठं घर कशातून मिळू शकतं तुम्हाला? एकतर स्वयं पुनर्विकासातून मिळू शकतं किंवा क्लस्टरमधून मिळू शकतं. स्वयं पुनर्विकासाचं बोलायचं, अंमलबजावणी करायची नाही. क्लस्टरला तर पूर्णपणे विरोधच आहे. आणि ज्या ठिकाणी जे बिल्डर देणार आहेत त्या बिल्डरला पण छुपा पाठिंबा देऊन नागरिकांचे 100 स्क्वेअर फूट मारून कुणाला खायला घालायचे, हा एक त्या निमित्तानं प्रश्न आहे. आम्हाला हे कुठल्या गोष्टी आरोप करायचे नव्हते, बोलायचं नव्हतं, परंतु राहवत नाही. कारण आपल्या नागरिकांची हक्काची घरं त्यांना गोड बोलून, त्यांना खोटं प्रेझेंटेशन देऊन ही हक्काचं मोठं घर जे आहे ते बळकावलं जात आहे. सिवूडमधील नागरिकांनी विचार करावा. 79A म्हणजे अंतिम नाही, याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी करू, परंतु आपलं हक्काचं मोठं घर मिळण्यासाठी सावध राहा. तुर्तास एवढंच, वेळोवेळी आम्ही आपल्या संपर्कात राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.